तर आंदोलन झाल्यानंतर 30 जूनपर्यंत आपल्याला गव्हर्नमेंटनं सरकारनं शब्द दिला होता 30 जूनच्या आत आपण कर्जमाफी करू आणि खरं त्याचा शब्द तो सरकारनं पाळलेला आहे. मी सर्वप्रथम देवा भोप यांचा आभार मानतो आणि ज्यांनी खरं तर खास प्रयत्न केले त्या अनाथाचे नाथ एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानतो. यासोबतच आमचे राजूजी शेट्टी असेल, नवलेजी असेल, वामनराव चटप असेल, तुपकर असेल, महादेवराव जानकर असेल, हे सगळे त्यावेळेस संघटना पक्षभेद विसरून त्या लढ्यात सामील झाले होते. प्रहारचे कार्यकर्ते, शेतकरी, मजूर या सगळ्यांनी जे मेहनत घेतली. मी 7 दिवस उपोषण केलं, 3 दिवस रायगडला केलं, 350 सभा आपण घेतल्या आणि त्या सगळ्याचं फलित म्हणून आज मला वाटतं एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. कॅबिनेटनं त्याला मंजुरात दिलेली आहे आणि आता या कर्जमाफीचं खरं तर आम्ही स्वागत करतो आहे आणि काही उणीव त्याच्यातले आहे त्या पूर्ण सरकारनं केल्या पाहिजे. जसं 50,000 प्रोत्साहनच्या ऐवजी 1 लाख प्रोत्साहन दिलेलं पाहिजे, द्यायला पाहिजे. 4 लाख असेल तर त्याचं 2 लाख जर तो भरत असेल तर त्याचे 2 लाख माफ झाले पाहिजे. त्या ज्या गोष्टी आहेत त्या सुधारणा होणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात GR कसा निघतं हे माहीत नाही, पण तरीसुद्धा सरकारचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो.